हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापूर गजालीच्या बातमीमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ। गटविकास अधिकारी राठोड यांनी वाशिमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या स्वच्छतागृहाची केली पाहणी। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम पुरस्कार विजेत्या शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची होती हेळसांड, मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समिती व केंद्र प्रमुखाचे मात्र दुर्लक्ष, अशी बातमी गुरुवारी शहापूर गजालीने प्रसिद्ध केली होती। या बातमीमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या बातमीची दखल घेतली असून आम्ही तपासणी करतो असे शहापूर गजालीला व्हॉट्सअपवर कळविले होते। दरम्यान गुरुवारी दुपारी शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे यांनी भेट देऊन स्वच्छतागृहाची पाहणी केली व मुख्याध्यापक रवींद्र पवार यांना तातडीने स्वच्छतागृह दुरुस्त करण्याचे आदेश दिले। परंतु हा प्रकार मुलांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने शहापूर गजालीने शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबूराव राठोड यांना हा प्रकार सांगताच गटविकास अधिकारी बाबूराव राठोड यांनी देखील आज सकाळी 11:30 वाजता जिल्हा परिषद केंद्र शाळा वाशिम या शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाची पाहणी केली। तसेच सुरू असलेल्या शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची देखील पाहणी केली। या प्रसंगी गटविकास अधिकारी बाबूराव राठोड यांच्यासह वाशिम ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे, विनय मस्कर, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पडवळ, मुख्याध्यापक रवींद्र पवार, समग्र शिक्षा कार्यकारी अभियंता युवराज कदम, कनिष्ठ अभियंता संदीप वारगडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी, ठेकेदार धीरज विदे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास गरुड उपस्थित होते। यावेळी स्वच्छतागृह काही प्रमाणात स्वच्छ केल्याचे व दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे दिसून आले। आज व्हिडिओ म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्र शाळा वाशिम या शाळेला भेट दिली। त्यांचा प्रश्न होता की स्वच्छतागृह खूप अस्वच्छ होतं आणि दुसरं असं की तिथे जे नवीन इमारतीचं बांधकाम चालू आहे ते देखील कासव गतीने चालू होतं। हे सगळं आपण पाहणी केली, काय वाटतं तुम्हाला? स्वच्छतागृह आहे ते मी पाहणी केली आणि आता स्वच्छ झालेलं आहे आणि जी इमारत आहे ना ती इथले कार्यकारी ठाण्याचे कार्यकारी अभियंता आले आणि आमचे इथे जेई पण आले। त्यांना मी सूचना केली की मुदतीत शाळा पूर्ण होईल अशी मी त्यांना सूचना केली आणि मुदतीत पुढे होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तातडीनं काम पूर्ण करा। मुलाचा प्रश्न आहे आणि जरा जागा आहे चांगलंच आहे ना, वेळेवर पूर्ण करते। दुसरं असं ही शाळा कशी आहे सर, मुख्यमंत्री पुरस्कार विजेती शाळा असल्या कारणाने थोडं असं म्हणजे या लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे स्वच्छता बाबतीत पण। मग काहीतरी असं वाटतं की बाबा यांना पुरस्कार कसा काय दिला हे जर स्वच्छता राखत नसतील तर? आता काम चालू आहे बांधकाम आणि मी मुख्याध्यापकांना सूचना दिली याच्या पुढे ते स्वच्छता ठेवतील आणि सूचना त्यांच्याकडे निधी प्राप्त आहे आणि सूचना आणि ते याच्या पुढे स्वच्छतागृह मुलं आणि मुलांची स्वच्छ ठेवतील। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।